असं दिसत नाही। मागे एकदा त्यांची सभा मी पाहिली, त्यांच्या सभेला फार तुरळक गर्दी होती। जेवढी गर्दी प्रकाश आंबेडकरांच्या स्टेजवर असते आत्ता, तेवढी गर्दीसुद्धा त्यांच्या सभेला नव्हती। हे त्यांचं दुर्दैव होतं। तर मला एकच म्हणणं आहे की सुरेश माने अतिशय हुशार नेतृत्व आहे, त्यांची समाजाला गरज आहे, त्यांची राजकारणाला गरज आहे। तर सुरेश माने यांनी पुन्हा BSPमध्ये यावं किंवा वंचित बहुजन आघाडी यांच्यासोबत बिनशर्त त्यांना पाठिंबा द्यावा आणि चळवळीला मजबूत करावं। वैचारिक मांडणी करत आहोत ती आमच्या कुवतीने करत आहोत। आम्ही समाजाचा एक खूप छोटा घटक आहोत, परंतु आम्हाला जे काही नॉलेज आहे त्या नॉलेजनुसार आम्ही बोलत आहोत। हे सगळं मांडत असताना योगायोगाने किंवा बोलत असताना बोलण्याच्या ओघात आमच्याकडनं काही चुका होऊ शकतात ना झाली होती। आणि दलित पॅन्थरच्या माध्यमातून खूप मोठं संघटन उभं राहिलं होतं। तरुण त्या दलित पॅन्थरच्या संघटनेमध्ये काम करण्यासाठी झपाटलेला होता। घरदार सोडून ते त्या संघटनेत काम करत होते। ज्या गावी अन्याय अत्याचार झाला त्या गावी ट्रकच्या ट्रक भरून जात होते। साधारणतः 300, 400, 500, 1000 लोक त्या ठिकाणी जात होते आणि ज्यांनी अन्याय केला त्यांना बदलून काढत होते, जेणेकरून पुढील अन्याय होऊ नये अशा हेतूने त्यांनी दलित पॅन्थरचं काम त्यांनी सुरू ठेवलं। आणि त्यामुळे ती दलित पॅन्थर संघटना खूप वाढली, इतकी वाढली की खेडोपाडी दलित पॅन्थर संघटना पोचली आणि अक्षरशः जे उच्चवर्णीय होते ते उच्चवर्णीय दलित पॅन्थर या नावाने घाबरू लागले आणि त्यामुळं ही संघटना नावारूपाला आली। आणि या संघटनेमध्ये त्यावेळेसचे जे मुंबईचे डॉन होते, त्यांचं नाव मला आत्ता लगेच आठवत नाही आहे, परंतु ते डॉन होते ते सुद्धा प्रभावित झाले आणि दलित पॅन्थरमध्ये त्यांनीसुद्धा काम केलं। की माने हे BSPचे खूप जुने कार्यकर्ते आहेत, घटनातज्ञ आहेत। ते घटनाची इंच म्हणजे एका शब्दाची माहिती त्यांना आहे। घटनाबद्दल ते अतिशय प्रगल्भ असा त्यांचा अभ्यास आहे, वैचारिक आहेत। अनेक ठिकाणी ते घटनाच्या संबंधात त्या ठिकाणी जाऊन व्याख्याने करतात। लंडनला जाऊन आले, लंडनला जाऊन त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि BSPला ते खूप वर्ष काम करत असताना त्यांनी BSPची बाजू बऱ्याच मोठ्या प्रमाणात सांभाळली होती। सुरेश माने यांना BSP किंवा वंचित बहुजन आघाडीमध्ये पुन्हा समाविष्ट करून घ्यावा असे मी या स्टेजवर विनंती करतो आणि सम्यक क्रांतीच्या वतीने विनंती करतो। परंतु वंचितवाले आणि BSPवाले त्यांना कुठल्या पदावर घेतील, कशा प्रकारे त्यांचं स्वागत करतील हा एक खूप मोठा प्रश्न आहे। आणि त्यामुळे ह्या चळवळीला जे काही अडथळा आहे तो अडथळा जर का कमी करायचा असेल तर सुरेश माने यांचा पण राजकीय उपयोग करून घेतल्याशिवाय पर्याय नाही असं मला वाटतं। कमेंट मी वाचल्या काल जे तुमच्या याला की मला काँग्रेसने बसवलं का, इथे मला कोणी पैसे देऊन बसवलं का। माझी हिस्ट्री काढा, मी सर्वसामान्य माणूस आहे। Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय भीम, जय संविधान सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी परत दुसऱ्यांदा या पुणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जे आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या ठिकाणी आलेलो आहे। पंचशील चॅरिटेबल ट्रस्ट वडगाव शहरी पुणे यांच्या वतीने हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे की फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या सर्व राजकीय पक्षांनी, संघटनांनी, सामाजिक संघटनांनी व धार्मिक संघटनांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन काम करावं अशी या ठिकाणी त्यांची प्रमुख जी चर्चा आहे ती दलित पॅन्थर या संघटनेविषयी आहे। दलित पॅन्थर तसेच या ठिकाणी BRSP यांची सुरेश माने यांची जी काही संघटना आहे
त्या संघटनेबाबत आपण चर्चा करणार आहोत. तर पंकजी, आपण या ठिकाणी दलित पॅन्थरला देखील आवाहन करत आहात की आपण या एकीकरणामध्ये यावं. तर काय सांगाल तुम्ही दलित पॅन्थरबद्दल? तुम्ही काय सांगाल आणि दलित पॅन्थरनी यामध्ये एकत्र यावे यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे? जय शिवराय, जय भीम. मी पंकज हरी साबळे, पंचशील चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष, साईनाथनगर, वडगाव श्री येथे राहतो. मी एक आपला साधा गल्लीतला कार्यकर्ता आहे. एका संस्थेचं काम करतो, पंचशील चॅरिटेबल ट्रस्टचं. आपण छोटे मोठे सामाजिक कामं करतो. हे काम करत असताना आम्ही गेले 30 वर्षापासून सामाजिक काम करत असताना राजकारणातही थोडं बहुत काम करतो. राजकारणात काम करत असताना आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील काम करत असताना जे काही इलेक्शन लागतील त्या इलेक्शनमध्ये आमचे जे आता हे गट आहेत किंवा हे राष्ट्रीय जे पक्ष आहेत, त्या पक्षातल्या कुठल्याही नेत्यांनी जर इलेक्शनला थांबलं तर आम्ही सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी उभं राहतो. पण आम्हाला गेले 30 वर्षापासून आम्हाला काही रिझल्ट दिसत नाही आहे. आम्ही आमच्या घरातील पगारातील किंवा कष्टातील पैशांनी आम्ही समाजात काम करत असतो. सामाजिक झालं किंवा राजकीय झालं, पक्षाचा काय आम्हाला निधी येत नाही वरतून. कारण की आमचे जेवढे पक्ष आहेत एवढे स्ट्रॉंग नाही आहेत ज्या पद्धतीने पाहिजेत त्या पद्धतीने. आम्ही आमच्या मुलाबाळाच्या तोंडातून ज्यावेळेस राजकारण इलेक्शन लागतं त्यावेळेस आमच्या खिशातले पैसे खर्च करून आम्ही पेट्रोल टाकून आम्ही समाजाचं आणि पक्षाची कामं करत असतो. पण आमच्या हातात काय येतं? एवढं सगळं करून आहे ना, आमच्या हातात फक्त हारच येते. पण आमच्या समाजात एवढी गटतट झाल्यात की पक्षात तर सध्याला आमच्या ह्याच्यामध्ये एक 3-4 पक्ष आणि संघटना 3-4 चांगल्या स्ट्रॉंग आहेत आणि त्यांनी इतिहास ह्या महाराष्ट्रात घडवलेले आहेत. आता या सरांनी आता एक संघटनेचा दलित पॅन्थर या संघटनेचं नाव घेतलं. दलित पॅन्थर ही सांगण्याची गरज नाही आहे. दलित पॅन्थर ही या संघटनेने महाराष्ट्रामध्ये आणि बाहेर पण ब्लॅक पॅन्थर, ब्लॅक टायगर म्हणून असा इतिहास घडवलेला आहे. त्यामुळं सांगण्याचं काय नाही. तुम्ही जर गुगलला जर सर्च केलं तर तुम्हाला दलित पॅन्थरची हिस्ट्री सगळी येईल. माननीय आमचे राष्ट्रीय लोकनेते जर म्हटलं तर आमचे ढसाळ साहेब हे खूप स्ट्रॉंग होते आणि त्यांच्यासंग जे कार्यक्षमतेला जे लोकांनी हातभार दिला ते खूप स्ट्रॉंग होते आणि ते इतिहास खूप मोठा होता. त्यावेळेस आम्ही खूप लहान होतो. पण तो इतिहास जर आत्ता जरी तुम्ही गुगलला सर्च केला तर खूप काही अशा मोठ्या चळवळीतून काम करणारी लोक आम्हाला आत्ता कमी दिसत आहेत. तशी चळवळ नाही आहे आत्ता कुठली. आणि आम्ही जर आत्ता जर कुठल्या जर संघटना किंवा आपलं पक्षाकडे जर बघत असेल तर आमचे प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्याकडे बघत आहोत आत्ता. आणि आत्ता ती जी स्ट्रॉंग दिसते स्ट्रॉंग. दलित पॅन्थर बद्दल तुम्हाला जे काय कळालेलं आहे, तुमच्या वाचण्यात आलं असेल किंवा मित्रांनी सांगितलं असेल किंवा तुमच्या घरात कोणी दलित पॅन्थरमध्ये काम करत होतं का, असं काय आहे का? किंवा मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये कोणी दलित पॅन्थरमध्ये काम केलं असेल तर आज आपण दलित पॅन्थरविषयी उहापोह करू. म्हणजे आपल्याला एक फायनल चर्चा करणार. तसं तर एवढ्या आपल्या चर्चेने सगळं फायनल होणार नाही. काही लोकांची चर्चा त्यासाठी आणखी आवश्यक आहे. तज्ज्ञांची, म्हणजे जे विचारवंत आहेत त्यांची पण चर्चा अतिशय आवश्यक आहे. परंतु आपल्या चर्चेतून काय निष्कर्ष निघतो हे पाहणं फार गरजेचं आहे. त्यामुळे दलित पॅन्थरविषयी आपल्याला जास्त बोलावं लागेल आणि दलित पॅन्थरच्या विषय आपल्याला मित्रांकडून, नातेवाईकांकडून किंवा तुमचा वारसा असेल, घरात कोणी नातेवाईक वडील किंवा चुलते किंवा आजोबा किंवा कोणतरी दलित पॅन्थरमध्ये असेल त्याबद्दल बोला. नाही, ॲक्च्युली माझे वडील आहेत ते आर्मीमध्ये आले होते. आर्मीमधल्या दोन्ही चीन पाकिस्तानसंग ज्या लढाई केलेल्या आहेत त्या दोन्ही लढाई केलेल्या आहेत. त्यामुळं
वडिलांना तर आमच्या दलित पॅन्थरमध्ये काम करता आलं नाही, पण या देशासाठी काम दलित करता आलं. पॅन्थरबद्दल तुम्हाला जी काही माहिती मिळालेली आहे त्या माहितीबद्दल सांगा. दलित पॅन्थर हे खूप मोठे संघटना होती आणि यामध्ये आठवले साहेब होते, ढसाळ साहेब होते, परत अजून मला वाटतं राजा ढाले साहेब होते आणि ढाले साहेब अजून खूप सारी लोकं होती. त्यांची आता मला एवढी नावं घेता येणार नाही, जर चुकून काय जर माझ्याकडून. दलित पॅन्थरची स्थापना ही 1972 साली झाली होती. मुंबई या ठिकाणी झाली होती आणि त्यासोबत माझे वडील होते. स्वतः दलित पॅन्थरच्या संघटनेची ज्यावेळेस स्थापना झाली त्या स्थापनेच्या मध्ये माझे स्वतः वडील त्या ठिकाणी काम करत होते आणि पुणे शहराचे अध्यक्ष माझे वडील होते संजीव चव्हाण, जे रेंजिलला राहत होते. आणि ज्यावेळेस दलित पॅन्थरची स्थापना झाली त्या दलित पॅन्थरची स्थापना करण्याचं कारण असं होतं की महाराष्ट्रातील खेडोपाडी गावोगावी जे मागासवर्गीय आणि विशेषतः मातंग समाज असेल किंवा बौद्ध समाज असेल, महार असेल, वाल्मिकी समाज असेल, चांभार समाज असेल, जे दलित समाज होते त्या दलित समाजावरती खूप अन्याय अत्याचार होत होता. त्यांना पाणी दिलं जात नव्हतं, त्यांना मारलं जात होतं वारंवार, त्यांना जयंती साजरी करू दिली जात नव्हती. अशा प्रकारच्या अन्यायाला विरोध करण्यासाठी त्यांचा मुकाबला करण्यासाठी दलित पॅन्थरची स्थापना झाली होती आणि दलित पॅन्थरच्या माध्यमातून खूप मोठं संघटन उभं राहिलं होतं. तरुण त्या दलित पॅन्थरच्या संघटनेमध्ये काम करण्यासाठी झपाटलेला होता. घरदार सोडून ते त्या संघटनेत काम करत होते. ज्या गावी अन्याय अत्याचार झाला त्या गावी ट्रकच्या ट्रक भरून जात होते. साधारणतः 300, 400, 500, 1000 लोक त्या ठिकाणी जात होते आणि ज्यांनी अन्याय केला त्यांना बदलून काढत होते, जेणेकरून पुढील अन्याय होऊ नये अशा हेतूने त्यांनी दलित पॅन्थरचं काम त्यांनी सुरू ठेवलं आणि त्यामुळं ती दलित पॅन्थर संघटना खूप वाढली, इतकी वाढली की खेडोपाडी दलित पॅन्थर संघटना पोचली आणि अक्षरशः जे उच्चवर्णीय होते ते उच्चवर्णीय दलित पॅन्थर या नावाने घाबरू लागले आणि त्यामुळं ही संघटना नावारूपाला आली. आणि या संघटनेमध्ये त्यावेळेसचे जे मुंबईचे डॉन होते, त्यांचं नाव मला आत्ता लगेच आठवत नाही आहे, परंतु ते डॉन होते ते सुद्धा प्रभावित झाले आणि दलित पॅन्थरमध्ये त्यांनीसुद्धा काम केलं. राजा ढाले होते, जवी पवार होते, हे सुद्धा मोठ्या प्रमाणात काम करत होते दलित पॅन्थरमध्ये. त्यावेळेस इंदिरा गांधीचं सरकार होतं आणि इंदिरा गांधींनी जी काही हुकुमशाही पद्धतीने काम करत होते त्या इंदिरा गांधीच्या सरकारच्या विरोधात दलित पॅन्थरनी एक खूप मोठं आव्हान उभं केलं होतं आणि ते आव्हान उभं करत असताना इंदिरा गांधीच्या ज्या काही सभा असतील, काँग्रेसच्या ज्या काही सभा असतील त्या सभा उधळून लावण्याचं काम दलित पॅन्थरच्या माध्यमातून झालं आणि दलित पॅन्थरचं नाव दिवसेंदिवस वाढत गेलं. दलित पॅन्थर खूप आक्रमक होत गेली आणि 1977च्या काळामध्ये जे आणीबाणी लावली गेली त्या आणीबाणीमध्ये दलित पॅन्थरने इंदिराबाईच्या विरोधात खूप मोठं आंदोलन केलं. त्यांच्या गाड्या अडवल्या, त्यांच्या सभा उधळून लावल्या आणि त्यामध्ये त्यांनी त्या दलित पॅन्थरचे अनेक कार्यकर्ते 1977मध्ये जी आणीबाणी झाली त्या आणीबाणीमध्ये 77मध्ये दलित पॅन्थरच्या सगळ्या कार्यकर्त्यांना उचलून जेलमध्ये डांबलं आणि जेलमध्ये डांबल्यानंतर काहींनी शरणागती पत्करली, काहींनी माघार घेतली आणि काही लोक वर्षे त्या जेलमध्ये होते. माझे वडील 18 महिने जेलमध्ये होते आणीबाणीमध्ये आणि त्या आणीबाणीच्या काळामध्ये खूप लोकांचे हाल झाले. म्हणजे घरदार सोडून जे पॅन्थर काम करत होती त्या पॅन्थरच्या घर उद्ध्वस्त झाले, कुटुंब उद्ध्वस्त झाले. घरात कसल्याही प्रकारचं राशन नसायचं, कुठल्याही प्रकारचं इन्कम नसायचं, त्यामुळं त्यांचे खूप हाल झाले. अशा प्रकारे दलित पॅन्थरचं काम होतं आणि तो जो दरारा होता 3-4 वर्षाच्या कालावधीचा
तो दरारा दलित पॅन्थरचा 90च्या दशकापर्यंत कायम राहिला, धगधगता राहिला. एवढं मोठं काम होतं. मी बघितलं की वाल्मिक समाज असेल, मातंग समाज असेल, बौद्ध महार जे लोक होते सगळे दलित वर्ग होता, बहुजन वर्ग होता. तो पॅन्थरशी जुडला गेला आणि पॅन्थरचं जे काय नाव आहे ते अजूनही काढलं जातं. आणि वरळीची दंगल झाली शिवसेनेबरोबर दलित पॅन्थरची, खूप मोठी दंगल झाली. पुण्यामध्ये शिवसेना आणि दलित पॅन्थरच्या आमनेसामने झाले आणि त्यांचे संघर्ष झाले, त्यांच्या दंगली झाल्या एकमेकांच्या शिवसेनेसोबत. आणि त्या दंगलीमध्ये बऱ्याच लोकांची हानी झाली, बऱ्याच लोकांना मार लागला, बऱ्याच लोकांना अपंगत्व आलं. अशा प्रकारे दलित पॅन्थर ही एक खूप मोठी धगधगती संघटना होती. कालांतराने नामदेव ढस चला निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक या हो. आज आपण या ठिकाणी पुणे स्टेशन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आलेलो आहे. आणि आपण बघितला की या ठिकाणी 22 तारखेपासून आंदोलन चालू आहे. बाबासाहेबांचा फोटो आणि त्याखाली लिहिलेलं आहे की निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक वार आहे. ही जी हाक दिलेली आहे त्या हाकेला अनुसरून आपण या ठिकाणी सम्यक क्रांती, सम्यक न्यूज आणि न्यूज टाईमच्या माध्यमातून ही मुलाखत घेत आहोत. या ठिकाणी आपण बघितलं की जवळपास 8 पक्ष एकत्र यावं अशी या ठिकाणी हाक दिलेली आहे. आणि त्या 8 पक्षापैकी आपण चर्चा करत आहोत बहुजन BRSP म्हणजे बहुजन सोशलिस्ट रिपब्लिकन पक्ष, जो डॉक्टर ॲडव्होकेट सुरेश माने यांनी स्थापना केलेली आहे. आणि या स्थापना करून जे बहुजन समाज पार्टी आहे त्यांच्यातून आलेले जे सुरेश माने आहेत त्यांनी हा पक्ष स्थापन केलेला आहे. या पक्षाबद्दल आपण आज चर्चा करत आहोत. काय सांगाल या पक्षाबद्दल? आपण या पक्षाला सुद्धा आवाहन केलेलं आहे की या पक्षाने एकत्र यावं, तर या पक्षाबद्दल आपण काय सांगाल? सुरेश माने साहेब हे गेले मला वाटतं खूप म्हणजे जुने लोकनेते आहेत ते. आणि त्यांना BSPची खूप काय अशी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर दिलेली होती. त्यांनी ती प्रत्येक राज्यामध्ये त्यांनी ती पार पाडलेली आहे. आणि त्यांनी त्यावेळेस मला वाटतं काहीतरी 2 खासदार पण निवडून आणलेले. कुठे त्या ह्याच्यामध्ये कुठे त्या ह्याच्यात सुरेश माने यांच्या नेतृत्वाखाली ते तेलंगणाचे प्रभारी होते. आणि तेलंगणाचे प्रभारी असताना त्यांनी बहुजन समाज पार्टीचे 2 आमदार तेलंगणा या स्टेटमधून निवडून आणले होते. कालांतराने ते आमदार निवडून आल्यानंतर दुसऱ्या पक्षात त्यांनी पक्षांतर केलं. परंतु त्या ठिकाणी सुद्धा बहुजन समाज पार्टीची ताकद आहे हे त्यांनी त्या ठिकाणी सिद्ध केलं. त्यानंतर जे BSPच्या त्यानंतर त्यांना महाराष्ट्र पाहिजे होतं, बरोबर आहे ना? महाराष्ट्र पाहिजे होतं त्यांना काम करण्यासाठी. पण त्यांना तो जो भाग दिला तो दुसरा देण्यात आला. त्यावेळेस त्यांचा इंटरेस्ट नाही राहिला. त्यानंतर BSPच्या आणि यांच्यामध्ये काहीतरी मतभेद झाले. त्यांनी आज जो पक्ष खोलला आहे मला वाटतं तो पक्ष आत्ता मला कधी 5 वर्ष झाले असतील. त्या 5 वर्षामध्ये त्यांची पक्षातून बाबासाहेब आंबेडकर विचारधारेतून काम चालू केलेलं आहे त्यांनी पक्षाचं. पण शेवटी काय झालं आहे तो दुसरा BSPमधून बाहेर पडल्याच्यानंतर त्यांनी BSPचे तुकडे केल्यासारखंच झालेलं आहे. आणि ह्यातून या तुकड्या पद्धतीतून जे समाजाची एकोपा आहे ती तुटली जाते. आणि त्याच्यातून काहीच म्हणजे असा रिझल्ट येत नाही आहे. आणि इतर बाकीचा समाज लवकर जुळत नाही आहे. तो समाज जुळवण्यासाठी खूप म्हणजे स्ट्रगल करावं लागतं. आणि ते स्ट्रगल आत्ता सध्याला महाराष्ट्रात होत आहे आणि होऊ शकतं. डॉक्टर मानेच्या कार्यातून किंवा त्यांचा जे पक्ष आहे किंवा त्यांचं जे संघटन आहे त्यांचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वावरून तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्रामध्ये काय बदल घडेल? ते खूप अभ्यासू आहेत, लोकनेते आहेत, अभ्यासू आहेत.
आणि त्यांचं जर हे पाहिलं बॅकग्राऊंड तर ते आत्ता ॲडव्होकेट म्हणून आहेत आणि त्यांचा जर ह्याच्यावरती जर म्हटले म्हणजे महाराष्ट्रावर तर चांगला दबदबा आहे चांगला. पण BSP जे राष्ट्रीय पक्षासारखा आज पक्ष आहे BSP, त्या तशा पक्षांनी आता इथं महाराष्ट्रामध्ये अजून म्हणजे खातं उघडलं नाही. तर असं जर प्रत्येकाने जर वेगवेगळ्या विचारधारेनी जर हे करायला लागले तर रिझल्ट येणार नाही आणि उपयोग नाही आहे. हे सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी विचार करून BSPनी, वंचितनी आणि सुरेश माने साहेबांनी, परत मेश्राम साहेब आहेत, ह्या सर्व आपण आता पक्ष BRSPबद्दल बोलूया. तर यांनी पुढे येऊन मग BRSPनी जे माने साहेब आहेत त्यांना जे बाकीचे काही विचारधारा पटल्या नाहीत त्यांनी जर सोडल्या असतील तर त्यांनी आत्ता आहे ना 2024च्या इलेक्शनच्या वेळेस आहे ना जे महाराष्ट्रात त्यांना काम करून दाखवायचं असेल तर त्यांनी सगळ्या पक्षीय लोकांची बैठक लावावी आणि त्यातून एक विचारांनी एक मार्ग काढावा आणि त्या मार्गाद्वारे त्यांनी काम करावं. या ठिकाणी मला एक नमूद करूशी वाटतं की माने हे BSPचे खूप जुने कार्यकर्ते आहेत, घटनातज्ञ आहेत. ते घटनाची इंच म्हणजे एका शब्दाची माहिती त्यांना आहे. घटनाबद्दल ते अतिशय प्रगल्भ असा त्यांचा अभ्यास आहे, वैचारिक आहेत. अनेक ठिकाणी ते घटनाच्या संबंधात त्या ठिकाणी जाऊन व्याख्याने करतात. लंडनला जाऊन आले, लंडनला जाऊन त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि BSPला ते खूप वर्ष काम करत असताना त्यांनी BSPची बाजू बऱ्याच मोठ्या प्रमाणात सांभाळली होती. बहिणजी मायावतीच्या ते अतिशय जवळचे होते. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी हा जो व्हिडिओ बघत आहात, ही जी आम्ही वैचारिक मांडणी करत आहोत ती आमच्या कुवतीनुसार करत आहोत. आम्ही समाजाचा एक खूप छोटा घटक आहोत, परंतु आम्हाला जे काही नॉलेज आहे त्या नॉलेजनुसार आम्ही बोलत आहोत. हे सगळं मांडत असताना योगायोगाने किंवा बोलत असताना बोलण्याच्या ओघात आमच्याकडनं काही चुका होऊ शकतात आणि ह्या चुका जर का आपल्याला आढळल्या आणि आपल्याला वाटलं की हे चूक आहे तर कृपया कमेंटच्या माध्यमातून ही चुका आपण दुरुस्त करू शकता. आणि जर का चूक झाली असेल तर मी त्या आपणा सर्वांची आणि त्या नेत्यांची, त्या पक्षाची माफी मागतो. आणि आपण बघितलं की आज BRSP आणि पॅन्थरबद्दल आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे काय पुढचे पक्ष आहेत त्यांचा उहापोह करण्याचा, त्यांचं कार्याचा आढावा घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपले विचार मांडायला कृपा करून विसरू नका. मागच्या व्हिडिओला मध्ये जी काय आपली प्रतिक्रिया आलेली आहे ती प्रतिक्रिया खूप छान होती, खूप चांगली होती, खूप वैचारिक होती. अशाच प्रतिक्रिया द्या आणि या व्हिडिओलासुद्धा जास्तीत जास्त शेअर करून आपली जी चळवळ आहे ती बळकट करण्याचा प्रयत्न करा. आपण आत्तापर्यंत खूप वेळा हारलेलो आहे. येणाऱ्या 2024मध्ये आपण हारलो तर आपलं संविधान धोक्यात येईल. ते धोक्यात येऊ नये असाच आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यानुसार आम्ही या ठिकाणी ही चर्चा करत आहोत. आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपले खूप खूप आभार, धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. 2014ला तेलंगणाच्या इलेक्शनमध्ये माने साहेबांनी चांगली कामगिरी केली होती. त्या ठिकाणी त्यांनी 2 आमदार निवडून आले, परंतु ते आमदार दुसऱ्या पार्टीत निघून गेले. परंतु त्यांची कामगिरी तेलंगणामध्ये खूप चांगल्या प्रकारे होती. बहन मायावती यांनी त्यांना तेलंगणाची जबाबदारी दिली, त्यांनी ती चांगल्या प्रकारे पार पाडली. त्याआधीसुद्धा BSPमध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं होतं. BSPचं विधी विभाग म्हणजे लॉचं जे काही कामं असतील ते चांगल्या प्रकारे पार पाडत असत आणि व्याख्यान देत असत, केडर कॅम्प घेत असत. खूप मोठं संघटन केलं होतं. परंतु त्यांना तेलंगणामध्ये काम करण्यासाठी जमलं नाही, कारण ते महाराष्ट्राचे होते. त्यांनी महाराष्ट्रात काम करण्याची इच्छा व्यक्त केली अनेकदा, परंतु त्यांना महाराष्ट्रामध्ये घेण्यात आलं नाही, महाराष्ट्रामध्ये येऊ दिलं नाही. मग त्यांनी काही नेत्यांशी बोलणी करून ते स्वतः महाराष्ट्रात येऊन काम करू लागले. ते महाराष्ट्रात काम करत असताना महाराष्ट्राचे त्यावेळेसचे जे
महाराष्ट्राचे BSPचे अध्यक्ष होते ते विलास गरुड होते. त्यांचंही चांगल्या प्रकारे काम होतं, परंतु त्यांच्या विलास गरुड आणि डॉक्टर सुरेश माने यांच्यात मतभेद होऊ लागले, त्यांच्या गटामध्ये मतभेद होऊ लागले आणि कालांतराने विलास गरुड यांनी बहनजी मायावती यांना जाऊन सांगितलं की सुरेश माने यांचं विरोधाचं काम चालू आहे आणि त्यांनी डावलावं आणि विलास गरुड यांच्या मागणीनुसार सुरेश माने यांना पक्षातून काढण्यात आलं. आता पक्षातून काढत आल्यानंतर इतक्या वर्ष त्यांनी राजकारण केलं होतं, विधी विभागात काम केलं होतं. तर एवढ्या वर्ष काम केल्यानंतर त्यांना काय करावं हे कळलं नसावं आणि त्यांनी त्या प्रकारे जसं त्यांना राजकीय हातखंडा होता त्याप्रमाणे त्यांनी BRSPची स्थापना केली आणि BRSPची स्थापना केल्यानंतर त्यांना काही यश आलं नाही, कारण महाराष्ट्रात त्यांना BSPचं त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं मोठं वर्चस्व होतं. 2014च्या इलेक्शनमध्ये BSPला 24 लाख मतदान झालं होतं आणि त्यानंतर त्यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर BSPचं वर्चस्व असल्या कारणाने त्यांना काम करता नाही आलं आणि त्यामुळं त्यांना शरद पवारच्या अंडर काम करावं लागलं. शरद पवारशी तडजोड करावी लागली आणि शरद पवार यांनी त्यांना वरळीची जागा दिली. वरळीमधून त्यांनी विधानसभेचं इलेक्शन लढवलं आदित्य ठाकरे शिवसेनेच्या विरोधात आणि आदित्य ठाकरे यांचा विजय झाला आणि मानेंचा पराभव झाला. डॉक्टर सुरेश माने यांचा पराभव झाला आणि त्यांचा पक्ष कमी कमी होऊ लागला आणि कालांतराने आत्ता त्यांच्या पक्षाची इतकी म्हणजे वाईट स्थिती आहे असं म्हणावं लागेल की आत्ता त्यांचा पक्ष कुठं दिसतच नाही, कुठल्या आंदोलनात दिसत नाही, कुठल्या चर्चेत दिसत नाही, कुठे कसल्या प्रकारे त्यांचं काम चालू आहे असं दिसत नाही. मागे एकदा त्यांची सभा मी पाहिली, त्यांच्या सभेला फार तुरळक गर्दी होती. जेवढी गर्दी प्रकाश आंबेडकरांच्या स्टेजवर असते आत्ता तेवढी गर्दीसुद्धा त्यांच्या सभेला नव्हती. हे त्यांचं दुर्दैव होतं. परंतु राजनीती असते, राजनीती त्यांना चांगल्या प्रकारे येते, परंतु ग्राउंडला उतरल्यावरती जे काय त्यांना विरोधकाकडून जे काय धक्के त्यांना दिले गेले त्या धक्क्यांमुळं त्यांचा पक्ष खाली गेला. कालांतराने ते खाली गेले. काय म्हणणं आहे तुमचं की BRSP यांनी कशा प्रकारे राजकारण करावं? आत्ता त्यांचा पक्ष अतिशय मागे गेलेला आहे. सध्याचं जे वातावरण आहे ते खूप म्हणजे पॉझिटिव्ह आहे. राजकारणात आत्ता जे आहे पॉझिटिव्ह आहे आणि जे तुम्हाला पण दिसतं आहे, मलाही दिसतं आहे आणि सर्व महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला दिसतं आहे की प्रकाश आंबेडकर हे खूप स्ट्रॉंग आहेत आत्ता सध्याला. त्यामुळं सुरेश मानेंचाच विषय मी सांगतो सर. सुरेश मानेंचा विषय असा आहे की BSPमधून ज्यावेळेस त्यांचा काही मतभेद झाले, काही गैरसमज झाले, त्यातून जे बाजूला आले, त्यांना जे महाराष्ट्र पाहिजे होता तो महाराष्ट्र त्यांनी त्यांचा स्वतःचा पक्ष चालू करून त्यांनी तो प्रयत्न केला, पण ते आता सध्याला त्या पद्धतीने तो पक्ष आहे किंवा नाही आहे किंवा किती स्ट्रॉंग आहे हे आम्हालाही माहीत नाही आहे. आमच्या संघ जे मित्र असतात, आम्ही ज्यावेळेस बसतो त्यावेळेस त्यातले काही कार्यकर्ते असतात, मानेसाहेबांचे जे बॉडीवरचे जे लोक आहेत ते लोक आमच्या संघ बसतात, उठतात, चहा पितात. ते मानेसाहेब सांगतात बांधणी चांगली आहे, मानेसाहेबांचं काम मी चांगलं आहे. हा एक मोठा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे राजकीय लोकांना. सुरेश मानेंचे जे BRSP पक्ष आहे त्यांच्या पक्षातील प्रमुख पदाधिकारी किंवा सुरेश माने यांना यांच्याशी तुम्ही चर्चा केली आहे का किंवा त्यांना निमंत्रित केलं आहे का? या त्यांच्या जे आत्ता आपल्या विधानसभेतले काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या कानावर टाकलं होतं की बाबा असं आहे, आपण असं करणार आहे आणि त्यांनी त्यांच्या वरिष्ठ लोकांना सांगितलं की असं पंकज साबळे म्हणून आहे, त्यांना सांगितलं की बाबा ते असं करणार आहेत. तर त्यांचा प्रतिसाद मला आला की बाबा व्हायला पाहिजे. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जो ग्राउंड फ्लोअरचा कार्यकर्ता आहे त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की बाबा हे एकोपा झाला पाहिजे, पण हा एकोपा का होत नाही यांनी आता त्या पद्धतीने बसून डिस्कस करून सुरेश माने साहेबांनी थोडासा हात पुढं करून
बाकीच्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी हात पुढं करून येऊन कसं एकोपा करावा आणि 2024चं इलेक्शन कसं लढून काहीतरी त्यातून जिंकण्याची तयारी दाखवावी, एवढीच आमची विनंती आहे. सुरेश माने यांनी प्रागतिक पक्ष स्थापन केलेला आहे. त्यांच्याबरोबर त्यांची चर्चा चालू आहे. जवळपास 14 पक्ष आहेत ज्यांच्याबरोबर ते संपर्कात आहेत. परंतु त्या सगळ्या पक्षांना कसल्याही प्रकारचं सामाजिक ओळख नाही आहे, राजकीय ओळख नाही आहे आणि त्या पक्षाला कुठल्याही प्रकारचं राजकीय अस्तित्व आहे असं दिसून येत आहे. लोकप्रियता नाही आहे असं दिसून येतो आहे आणि त्या पक्षाचं भवितव्य फार उदासीन आहे असं मला वाटतं. तर मला एकच म्हणणं आहे की सुरेश माने अतिशय हुशार नेतृत्व आहे. त्यांची समाजाला गरज आहे, त्यांची राजकारणाला गरज आहे. तर सुरेश माने यांनी पुन्हा BSPमध्ये यावं किंवा वंचित बहुजन आघाडी यांच्यासोबत बिनशर्त त्यांना पाठिंबा द्यावा आणि चळवळीला मजबूत करावं, संविधान वाचवावं. ते संविधानचे खूप मोठे अभ्यासक आहेत. त्यांची गरज आहे राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात. तर असं मला वाटतं. बरोबर आहे. ॲडव्होकेट असल्यामुळं आणि त्यांना अनुभव खूप मोठा आहे, दांडगा अनुभव आहे. त्यामुळं ते संविधानातले काही घटना संविधान समजू शकतात, समजावून सांगू शकतात आणि संविधानातल्या घडामोडी काय गोष्टी काय बदल करण्याच्या किंवा काय करण्याच्या असतील तर ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात. पण माझं एकच म्हणणं आहे की महाराष्ट्रात जी ताकद तुम्हाला आत्ता निर्माण करायची असेल तर सुरेश माने झाले, सुरेश माने साहेब झाले, प्रकाशजी आंबेडकर साहेब झाले. हे खूप स्ट्रॉंग लोक आहेत. या आंबेडकर चळवळीत खूप स्ट्रॉंग लोक आहेत. पण ही एकत्र येत नाही, हीच मोठी खंत आहे. ही जर एकत्र आली तर ह्या महाराष्ट्रात 100% 1001% काही ना काहीतरी इतिहास घडणार. आणि 97च्या ज्या काळात जी 4 खासदार निवडून आणले होते आणि नगरसेवक 11 निवडून आणले होते त्या पद्धतीपेक्षा मी म्हणतो त्यावेळेस तर गुगल, यूट्यूब ह्या काही गोष्टी नव्हत्या. पण आत्ताच्या कंडिशनला आपल्याला आपल्या समाजाला ह्या सगळ्या गोष्टी असताना पण जर आपल्याला एक जरी खासदार सीट लावता येत नसेल तर मग खूप काही अवघड गोष्टी आहेत. सुरेश माने यांना BSP किंवा वंचित बहुजन आघाडीमध्ये पुन्हा समाविष्ट करून घ्यावा असे मी या स्टेजवर विनंती करतो आणि सम्यक क्रांतीच्या वतीने विनंती करतो. परंतु वंचितवाले आणि BSPवाले त्यांना कुठल्या पदावर घेतील, कशा प्रकारे त्यांचं स्वागत करतील हा एक खूप मोठा प्रश्न आहे. आणि त्यामुळे ह्या चळवळीला जे काय अडथळा आहे तो अडथळा जर का कमी करायचा असेल तर सुरेश माने यांचा पण राजकीय उपयोग करून घेतल्याशिवाय पर्याय नाही असं मला वाटतं. आणि आज आपण जो काही वेळ दिला त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. हा प्लॅटफॉर्म, हा स्टेज उपलब्ध करून दिला आहे त्यासाठी सुद्धा खूप खूप आभारी आहे. फक्त एकच खंत आहे की हा जो स्टेडियम तुम्ही उभा करून दिला आहे त्या स्टेडियममध्ये जे प्लेयर आहेत खेळणारे, राजकीय पक्ष असतील किंवा राजकीय संघटना असतील, त्या संघटनाला तुम्ही बोलवलं पाहिजे. त्या संघटनाला या प्लॅटफॉर्मवर येऊन त्यांचं मत व्यक्त करण्यासाठी त्यांना विनवणी केली पाहिजे, विनंती केली पाहिजे. तरच तुमच्या या आंदोलनाला अर्थ राहील. नाहीतर तुम्ही एकटेच या ठिकाणी बसला आणि सगळ्यांनी एकत्र करा एवढं आवाहन करत बसला तर मला वाटत नाही त्याचा काय उपयोग होईल. अनेक पार्ट्यांना, अनेक कार्यकर्त्यांना, अनेक पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी येऊन मनमोकळेपणाने, बिनधास्तपणे काही फरक पडत नाही. जे चांगल्या गोष्टी आहेत त्या सांगा, ज्या वाईट गोष्टी आहेत त्या पण सांगाव्या लागतील आणि आपल्याला पुढं जावं लागेल. बाबासाहेबांची चळवळ पुढं न्यावी लागेल. सर, मी सामान्य कार्यकर्ता आहे. माझं एकच म्हणणं आहे, मी एकोपा करायसाठी बसलो आहे. मी म्हणजे नाही, समाज हा एकत्र एकोपा करण्यासाठी बसलो आहे. आणि जे काही आपल्या नेत्यांचे काही मतभेद असतील किंवा काही गैरसमज असतील हे जर ह्या स्टेजवरती मांडले तर आपल्या लोकनेत्यांची मनं नाराज नको व्हाण्यासाठी माझं एकच म्हणणं आहे, हे सर्वांसाठी स्टेज आहे. सर्वांनी येऊन आपलं इथं येऊन मत मांडावं ही आमची कळकळीची विनंती आहे. पण इथं कुठल्याही पक्षाच्या नेत्याला नावं ठेवण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे. तो त्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा चालवत आहे, ती चांगलीच चालवत आहे.
जे आम्हाला गल्लीत राहून जे आम्ही गल्लीत काम करतो, बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ चालवतो, त्या पद्धतीने ते जिल्हा लेवल महाराष्ट्र लेवलला चालवत आहेत आणि आपल्याला नावं ठेवायचा अधिकार नाही आहे. हे खूप चांगल्या लेवलला काम करतात, फक्त ह्यांनी एकोपा आला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि महत्त्वाची म्हणजे गोष्ट अशी आहे की कार्यकर्त्यांनी जे ग्राउंड फ्लोअरचे कार्यकर्ते काम करत आहेत त्यांनी हा विचार केला पाहिजे. आणि काही कमेंट मी वाचल्या काल जे तुमच्या याला की मला काँग्रेसने बसवलं का इथे, मला कोणी पैसे देऊन बसवलं का. माझी हिस्ट्री काढा, मी सर्वसामान्य माणूस आहे आणि मी छोटे मोठे कामं आपले जे पोटाला जे करायचे ते मी